नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मुंबईवरून मंडणगडकडे येताना, मंडणगड दापोलीकडे येताना, म्हणजे मी नुकताच मुंबईवरून आलो, तर येताना वाटेत नेहमीप्रमाणेच गोरेगावनंतर ते आंबेच्या पूर्वी नांदवी नावाचं गाव लागतं. दिवंगत माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी सभापती आणि कमीत कमी 5 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले, अशी कमीत कमी 15 ते 20 वर्ष सर्व मोठी पदं उपभोगलेले मंत्री, असं मोठं व्यक्तिमत्व, थोर व्यक्तिमत्व मनोहरपंत जोशी यांचं ते गाव नांदवी हे त्यांचं गाव, मूळ गाव, जन्मगाव. पण त्या गावाची काय अवस्था आहे, त्या गावामध्ये किती शुकशुकाट आहे. ना एखादा मोठा उद्योगधंदा आहे, कारखाना आहे, ना मोठं इस्पितळ आहे, ना चांगल्या शिक्षण संस्था आहेत. मला सांगा, मुंडे असतील, पवार असतील, पाटील म्हणजे आर पाटील असतील, जयंत पाटील, ह्या सगळे पतंगराव कदम असतील, ह्यांची गावं कशी, त्या गावांची कशी तरी प्रगती केली. ह्यांचं कुणाचंही गाव असं आहे का? आणि मनोहरपंत जोशींचं गाव एवढ्या वर्षी यांच्याकडे सगळी पदं असूनही त्यांचं गाव का असं राहिलं? ह्यांना मुंडे पवारांप्रमाणे, आर पाटलांप्रमाणे ह्यांना स्वतःच्या गावाचा विकास करावा, स्वतःचं गाव स्वयंपूर्ण करावं असं का नाही वाटलं? तर ही आपल्या कोकणचीच एक शोकांतिका आहे की कोकणचा, आपल्या कोकण भूमीतले जे नेते असतात त्यांची गावं त्यांना स्वयंपूर्ण का करता येत नाही. की मुंडेंचं गाव बघा, शरद पवारांचं गाव बघा, काठेवाडी गाव बघा, दिवंगत आर पाटलांचं गाव असेल किंवा जयंत पाटलांचं गाव असेल, दिवंगत पतंगराव कदमांचं गाव असेल, कुणाची विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ह्यापैकी कोणत्याही बड्या नेत्याची तुम्ही जर मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची, जे जे मोठ्या पदावर राहून गेलेले आहेत त्या नेत्यांची, मग ते हयात आत्ता असतील किंवा हयात नसतील, पण त्यांची जर मूळ गावं, जन्मगावं जर आपण पाहिली तर त्यातलं कोणतंही गाव तुम्हाला उपेक्षित दिसणार नाही. कोणतंही गाव उपेक्षित दिसणार नाही, यापैकी कुणाचंही गाव उपेक्षित दिसणार नाही. त्या गावात ते गाव त्यांनी सगळ्या बाजूनी परिपूर्ण केलेलं असतं, स्वयंपूर्ण केलेलं असतं. त्या गावातला कुणी माणूस, अगदी 70-80% लोकांनी त्या गावात त्या काम त्यांनी दिलेलं असतं. ते पहिली गोष्ट, हे लोक काय करतात, त्या गावात उत्पादनाचे म्हणजे कारखाने काढतात. मग ऊस कारखाना असेल, कोणता ना कोणता कारखाना असेल. आता आपल्याकडे ऊस कारखाना समजा शक्य नाही, पण बाकी उद्योग तर काढता येत आहेत. मग हे लोक पहिलं काय करतात, तर एखादी ते कारखाना काढतात, मग शिक्षण संस्था आणतात, दूध डेअरी येते, सहकारी संस्था येतात. असं करून तिथल्या कमीत कमी 80-90% लोकांना त्या गावात ते रोजगार देतात. एवढंच नव्हे, इतकंच नव्हे, तर बाहेरचे लोकही त्या गावात येतात आणि एक छोट्या गावाला एका चांगल्या गावाचं, शहराचं रूपांतर त्याचं होतं. ही सगळी गावं आपण जर बघितली, अगदी गोपीनाथ मुंडेंपासून, शरद पवार साहेबांपासून ते आर पाटील असतील किंवा आता जयंत पाटील असतील, या कुणाचीही गावं तुम्ही घेतली, ह्या सगळ्यांची गावं ही त्यांनी चांगली प्रगतीपथावर नेलेली आहे. म्हणजे पहिलं हे लोक काय करतात, स्वतःचं गाव सुधारतात. हे नक्की ते का, त्यांच्यात काही समजा ह्या आपण यांच्यामध्ये काही दोष असतील, उणिवा काढू, काही काढू या नेत्यांमध्ये, पण चांगलं ते चांगलं म्हटलं पाहिजे की त्यांच्या गावाचा विकास त्यांनी नक्कीच केलेला आहे. त्यांच्या गावामध्ये 70-80% लोकांनी रोजगार दिलेला आहे. त्यांच्या गावात त्यांनी उद्योग आणलेले आहेत, शिक्षण संस्था उभ्या केलेल्या आहेत, सहकारी संस्था उभ्या केलेल्या आहेत. भले तिथे राजकारण असेल, गटतट असेल, निवडणुका होत असेल, काही स्पर्धा असेल, काही असेल, पण तिथल्या माणसाला त्यांनी रोजगार दिलेला आहे, काम दिलेलं आहे, उद्योगधंदे वाढलेले आहेत, अर्थकारण तिथलं संपूर्णपणे बदललेलं आहे. हे नक्की मान्य करावं लागेल. आणि नांदवी गाव, मुंडेंचं, पवारांचं, आर पाटलांचं ह्यांची गावं बघा, आणि आपल्या मनोहरपंत जोशींचं नांदवी गाव बघा. काय केलं मनोहरपंत जोशी? 4 वर्ष महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री होते. काय केलं गावासाठी? काय आणलं त्यांनी गावामध्ये? एक जे ते मुख्यमंत्री असतानाच त्यांनाच ते राहायला होणार होतं, तर ते फक्त त्यांनी रेस्ट हाऊस आपण म्हणतो ते त्यांनी फक्त बांधलं. एक बाजूला तलाव आहे, पण तलावाची अवस्था तुम्ही बघा आता काय आहे ती. तर हे जे आहे
दुसरं काय केलं? खरं तर मनोहरपंत जोशी अत्यंत बुद्धिमान, हुशार, कुशाग्र, चतुर व्यक्तिमत्व. ते कोणताही उद्योग गावात आणू शकत होते. खरं तर मनोहरपंत जोशींनी खरं ते विरोधी पक्षनेते असतानाच हे काम करायला पाहिजे होतं. गोपीनाथराव मुंडे किती वर्ष मंत्री होते? 5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. नंतर केंद्रात मंत्री झाल्यावर ते गेले, लगेच गेले. पण विरोधी पक्षनेते असताना त्याच्या आधीच त्यांनी आमदार असतानाच एक गावाची प्रगती केलेली होती. मग मनोहरपंत जोशी देखील विरोधी पक्षनेतेपदी होती, त्याच्या आधी आमदार होते, महापौर होते, सगळी पदे त्यांनी उपभोगली आहेत. त्याच काळात ते गावात येत होते ना, वर्षातून एकदा तरी ते गावात येत होते. वर्षातून एकदा तरी मनोहरपंत जोशी गावात येत होते. तर तेव्हाच त्यांनी प्रतिज्ञा करायला पाहिजे होती की माझ्या गावातला कोणताही माणूस हा मुंबईला कामाला जाणार नाही, मुंबई पुण्याला जाणार नाही. हे गाव मी पूर्णपणे स्वावलंबी करेन, हे गाव मी पूर्णपणे स्वयंपूर्ण करेन. असं का नाही म्हणू शकल्या? असं का नाही हे म्हणू शकले? अशी का प्रतिज्ञा नाही करू शकले? का उद्योगधंदे आणले नाही? खरं तर मनोहरपंत जोशी किती हुशार, बुद्धिमान मनुष्य. पण स्वतःची त्यांनी तर प्रगती उत्तम प्रकारे केली. ती कष्टाने केली, बुद्धिमत्तेने केली, प्रामाणिकपणाने केली, त्यांच्या चातुर्याने केली, बुद्धिकौशल्याने केली, तो विषय वेगळा. पण हे असताना त्यांनी केली प्रगती व्यवसायाची. त्यांच्या कोहिनूर टेक्निक असेल किंवा आणखी उद्योग त्यांचे होते, ते सगळ्याची प्रगती त्यांनी शून्यातून निर्माण केली. सगळं शून्यातून विश्वनिर्माण मनोहरपंत जोशींनी केलं. मग तुम्हाला गावाची प्रगती का नाही करता आली? तेच तुमचं जे काय आहे इन्स्टिट्यूट, ते तुम्हाला गावाकडे का नाही आणता आलं? गावात तुम्ही उद्योगधंदे का नाही आणलेत? मुंबईतले 5-10 उद्योग तुम्ही गावात का आणू शकत नाही? एक उद्योग आणला मोठा आणला असता तरी 5-10 हजार लोकांना नांदवीतल्या काम लागलं असतं, नक्की काम मिळालं असतं. एका मोठ्या चांगल्या उद्योगाने नांदवीचं सगळं रूप बदलून गेलं असतं आणि नांदवीतील लोकांचे मनोहरपंत जोशींना कायमस्वरूपी आशीर्वाद लाभले असते. त्यांचा मनोहरपंतांचा गावाला अभिमान वाटला असता. पण अभिमान वाटावा असं काही मनोहरपंतांकडून घडलंच नाही. त्या लोकांसाठी ना उद्योगधंदे आणले, ना शिक्षण संस्था आणल्या, ना सहकारी संस्था उभ्या केल्या, ना दूध डेअरी उभी केली, ना काही उभं केलेलं. त्यामुळे महिलांसाठी ना उपक्रम राबवलेले. अशाने खरंच म्हणजे ह्या कोकण भूमीलाच शाप मिळालेला आहे का की आमच्या कोकण भूमींच्या नेत्यांची गावं? आता अंतुरेंचं एक विशेष आपण घेतलं तर अंतुरे साहेब जे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आंबेतचा मात्र पूल झाला आणि दापोली मंडणगडला मुंबई जाणं सोपं झालं. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. पण त्यानंतरही अंतुरेंकडनं काही कामं झाली असती, कारण त्यांना मात्र ह्या सगळ्याची आवड होती आणि इच्छाशक्ती त्यांच्यावर दांडगी होती. परंतु ते वेगळ्या प्रकरणात त्यांना अडकवलं गेलं, दुर्दैवाने ते गुंतवलं गेलं आणि त्यांना पदावरून लगेच जावं लागलं, मुख्यमंत्री पदावरून त्यांनी जावं लागलं. आणि त्यानंतर खूप काळ त्यांच्याकडे काही नव्हतं. मग केंद्रात अर्थमंत्रीपद ते मनमोहन सिंगांच्या काळात त्यांच्याकडे आलं, ते मंत्रीपद आलं. परंतु मनोहरपंत जोशींना मात्र खूप काळ त्यांच्याकडे सत्ता होती. 4 वर्ष जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं तर ते का नाही काही करू शकले? तर हे खरंच एक खेदजनक आहे की आमचे पश्चिम महाराष्ट्र नेते असतील, विदर्भातले असतील, मराठवाड्यातले असतील, त्यांची गावं बघा, त्यांची स्वतःची गावं, त्यांचे जे प्रगती असते, त्यांचा मतदारसंघ असतो तो कसा असतो, ते वारंवार का निवडून ते मतदारसंघातून येतात? तर पहिली गोष्ट त्यांच्या गावापासून सुरुवात ते करतात. त्यांच्या गाव, नंतर तालुका, नंतर मग जिल्हा. त्यामुळे ते लोक पक्षातून बाहेर पडून पण अपक्ष उभे राहिले ते स्वतःच्या नावावर ते निवडून येतात. ह्याच्याकडून लोकांना त्यांनी काम दिलेलं असतं, त्यामुळे लोकांचं त्यांच्यावर प्रेम असतं. एक सोपं त्याचे अर्थकारण त्याच्यामध्ये दडलेलं असतं. ही गोष्ट असते. ही गोष्ट आमच्या लोकांना का जमत नाही? बरी हुशार बुद्धिमान सगळी मंडळी, कष्टाळू मंडळी, प्रतिभावान मंडळी, ते यांना का जमलं नाही? ते मंडळी आपल्याला काय वाटतं की मनोहरपंत जोशींना आपल्या गावाचा विकास, गाव स्वावलंबी करणं, स्वयंपूर्ण करणं, गावाला विकास दिशेत नेणं का जमलं नाही? आज नांदवीची अवस्था जी आहे ती अशी का आहे? मनोहरपंत जोशींकडे इच्छाशक्ती नव्हती का? इच्छाशक्ती त्यांच्याकडे खूप होती. ते इच्छाशक्तीच्या जोरावरच, महत्त्वाकांक्षेच्या जोरावरच एवढ्या मोठमोठ्या पदांपर्यंत गेले. परंतु ते करताना गावात काही व्हावं अशी इच्छाशक्ती त्यांच्याकडे का नव्हती? की त्यांनी अशी प्रतिज्ञा का नाही केली की माझं गाव 100% स्वावलंबी करेन, स्वयंपूर्ण करेन, माझ्या गावातला कुणीही मनुष्य हा मुंबई पुण्याला रोजगाराला जाणार नाही? असे प्रतिज्ञा का नाही केली, का नाही घेतली? म्हणजे आपल्याला काय वाटतं की कोकणला मिळायला लाभलेला हा शाप आहे किंवा कोकणची शोकांतिका आहे? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.